नेमकं काय मागणी आहे सर? अनेक दिवसापासून TET हा विषय गाजत आहे महाराष्ट्रभर। या TETच्या संदर्भाने भारत देशामध्ये सुद्धा फार उद्रेकी वातावरण शिक्षकांमध्ये निर्माण झालेलं आहे। अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाविरोधात आंदोलने भारतभर चालू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज 9 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने TET या मुद्द्यासह अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आज आंदोलने महाराष्ट्रभर शिक्षकांच्या वतीने होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हा भाग निवेदनाचा भाग म्हणजेच हा आंदोलनाचा भाग आम्ही इथे थोडक्यात स्वरूपात घेतलेला आहे निवेदन देऊन। तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जो TETचा मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाने 3 वर्षात उत्तीर्ण व्हा अन्यथा सेवेतून कार्यमुक्त करण्यात येईल हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीत केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा आणि जे RT ॲक्ट लागू होण्यापूर्वी जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्या सर्व शिक्षकांना त्यातून सूट देण्यात यावी आणि पदोन्नतीचा जो विषय आहे तो पदोन्नतीचा विषय जे TET उत्तीर्ण झाल्यावरच तुम्हाला पदोन्नती देण्यात येईल ही अटसुद्धा जुन्या शिक्षकांना जे RT ॲक्ट लागू होण्यापूर्वी नियुक्त झाले त्यांना ती अट वगळण्यात यावी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जर तुम्ही परीक्षा घेतच असाल तर नियुक्त होण्यासाठीची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या व्यतिरिक्त दुसरी परीक्षा आमच्या जुन्या शिक्षकांसाठी घेण्यात यावी। त्यांच्यासोबत जे नवनियुक्तांसाठी जी परीक्षा आहे ती परीक्षा आमच्यासाठी लागू करण्यात येऊ नये। ज्याप्रमाणे केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक यामध्ये घेण्यात येत आहे तशी परीक्षा आमची घेण्यात यावी। आणि जे सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावलून नवीन लोकांना ज्या पदोन्नत्या देण्यात येत आहेत TETच्या मुद्द्यावर त्या तात्काळ स्थगित करण्यात याव्यात आणि शिक्षकांना निवडणुकीचे अवांतर कामे BLO, SIR अशा अनेक प्रकारची कामे आम्हाला लावल्या जात आहेत ती अशैक्षणिक कामे आमच्यापासून काढून घेण्यात यावीत आणि फक्त शिकवण्याचं काम आम्हाला देण्यात यावं। अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये। त्यातल्या त्यात जे काही संच मान्यतेचा निर्णय आहे शाळाविरोधी विद्यार्थी विरोधी धोरण ते कृपया रद्द करावं असं आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठवलेलं आहे। याबाबत जर सकारात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला नाही तर पुढील काळामध्ये आम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं पावित्र्य घेऊन आंदोलन करावं लागेल संवैधानिक पद्धतीनं। हा भाग निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेला आहे आणि एक स्लोगन खाली थोडक्यात लिहिलेलं आहे साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदय शिक्षकांच्या मागण्याकडे जरा लक्ष द्या हो, जरा लक्ष द्या हो ही आमची विनंती मुख्यमंत्री महोदयांनी मानावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे आपल्या माध्यमातून। धन्यवाद।